सोना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर। राज्यातील पूरस्थितीबाबत केंद्रीय पातळीवर चर्चेची शक्यता। केंद्रीय कृषी मंत्री तसंच इतर काही मंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती। भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनाही भेटणार असल्याची माहिती। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं अमित शहांना निवेदन। 50 लाख हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान। अमित शहांना माहिती दिली। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। अमित शहा आपल्या मुलाच्या कामासाठी आले असतील, त्यांना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची काळजी आहे असं नाही। संजय राऊतांचा अमित शहांवर हल्लाबोल, तर एकनाथ शिंदेंच्या बोलण्यावर महाराष्ट्रात चालत नाही, संजय राऊतांची टीका। पूरग्रस्त भागांमध्ये राज्य सरकारकडून मदत द्यायला सुरुवात। अतितातडीची मदत देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार। सूत्रांची माहिती। व्यक्तीचा मृत्यू झाल्यास प्रत्येकी 4 लाखांची मदत मिळणार, सूत्रांची माहिती। नुकसानग्रस्तांना 5,000 रुपये आणि 35 किलो धान्य वाटपाला सुरुवात। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। प्रशासनाकडून पंचनामे सुरू असतानाच तातडीची मदत देणं सुरू। महिलेनं रडून अजित पवारांसमोर गाऱ्हाणं मांडलं। भयानक संकट, इथे पैशांचा विषय महत्वाचा नाही, काटकसर करू पण हात आखडता घेणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मी स्वतः रस्त्यावर उतरेन, नुकसानग्रस्त पाहणीवेळी उद्धव ठाकरेंचं आश्वासन। मोदींनी मराठवाड्यात यावं, शेतकऱ्यांचे अश्रू पुसावे, भरघोस मदत द्यावी, ठाकरेंची मागणी। धाराशिवमध्ये पूरग्रस्त भागाच्या पाहणीनंतर संवाद साधताना अजित पवार ग्रामस्थांवर भडकले। गावकऱ्यांना कर्जमाफीची मागणी केल्यानंतर लाडकी बहीणसह इतर योजनांचा उल्लेख करत अजित पवारांचा संताप। अजित पवारांचं लाडकी बहीणवरील वक्तव्य म्हणजे मस्ती। उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्र्यांवर टीका। शेतकऱ्यांनी बँकांच्या नोटिसा शिवसेनेच्या शाखेत जमा कराव्या, उद्धव ठाकरेंचं आवाहन। धाराशिवच्या कळंब तालुक्यातील इटकूर गावात अतिवृष्टीमुळे बाधित अनेक कुटुंबियांची भेट। पडझड झालेल्या घरांची उद्धव ठाकरेंनी केली पाहणी। घराचं आणि शेतीचं झालेलं नुकसान भरून देईन, उद्धव ठाकरेंकडून ग्वाही। भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार, खासदार पूरग्रस्तांना मदत करणार। 1 महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार। महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी, काँग्रेस नेत्यांनी गरजूंना मदत करावी, राहुल गांधींचं ट्विट। मराठवाड्यातील पूर परिस्थितीचं भीषण वास्तव समोर। आतापर्यंत 12 जणांनी गमावला जीव, 357 जनावरांचे मृत्यू। आतापर्यंत 1239 गावांमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान। 2,61,709 शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित। 23,414 हेक्टर शेतजमिनीवरील पिकांचं नुकसान। लालबागचा राजा मंडळाकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 50 लाखांची मदत जाहीर। मंडळाकडून मुख्यमंत्री फडणवीसांकडे धनादेश सुपूर्द केला जाणार। शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नका, जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावत खासदार ओमराजे निंबाळकर तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यावर भडकले। जनकापूरमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी। मंत्री भरत गोगावलेंकडून सोलापूरच्या बार्शीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी। बार्शीतील पुरी, घारी आणि कारी नारी गावातील नुकसानाची गोगावलेंकडून पाहणी। सोलापुरातील कारी गावात मंत्री भरत गोगावलेंचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला। हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची मागणी। सरकार लवकरच शेतकऱ्यांना मदत जाहीर करेल, मंत्री भरत गोगावलेंची ग्वाही। नाशिक जिल्ह्यातील कोळगाव, रुई आणि देवगाव परिसरातील शेतकरी संकटात। नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या डाव्या उजव्या कालव्याच्या गळतीमुळे सुमारे 5,000 हेक्टर शेती जलमय झाल्यानं नापिकीची शक्यता। तर कालवे बंद करण्याचे छगन भुजबळांचे आदेश। हिंगोलीत मंत्री दादा भुसे यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 8 दिवसात मदत मिळणार, दादा भुसे यांची माहिती। अजित पवार काय बोलले मी पाहिलं नाही, पण शेतकरी कुणाकडे मन व्यक्त करणार, अजित पवारांच्या वक्तव्यावर जयंत पाटलांचं वक्तव्य। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील बीड जिल्हा दौऱ्यावर। जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागांची पाहणी करणार। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान। 28 सप्टेंबरच्या एमपीएससीच्या पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या, पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची ट्विटद्वारे राज्य सरकारकडे मागणी। पूरपरिस्थितीमुळे विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, बळजबरी न करता अडचणी समजून घ्याव्या, जयंत पाटील यांची मागणी। शेतकऱ्याला हेक्टरी किमान 50,000 मदत गरजेची। पंजाबप्रमाणे महाराष्ट्राला देखील केंद्राच्या मदतीची गरज, रोहित पवारांनी ट्विट करत राज्य सरकारकडे केली मागणी। धाराशिव मात्रेवाडीतील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला संभाजीराजेंनी केली मदत। मात्रेवाडीत भेट देऊन त्यांनी 1 लाख रुपयांची मदत केली सुपूर्द। अतिवृष्टीत शेती वाहून गेल्यानं शेतकऱ्यानं केली होती आत्महत्या। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार सुनील टिंगरे 3 महिन्यांचे पेन्शन नुकसानग्रस्तांना देणार, इतर माजी आमदारांनाही मदत करण्याचं टिंगरे यांचं आवाहन।
लातूरमधील माकणीथोरच्या सरपंचांनी तहसीलदारांच्या टेबलावर पैसे फेकल्याचा प्रकार. नुकसानाचे पंचनामे न झाल्यानं सरपंच राहुल माकणीकर संतापले. सतत संपर्क करूनही तहसीलदार कर्मचारी पाठवत नसल्याचा सरपंचांचा आरोप. बीडच्या कुर्लामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान. बळीराजा आर्थिक संकटात. आमचं लाखोंचं नुकसान. सरकारनं मदत करावी, अन्यथा फास लावून जीव द्यावा लागेल. महिला शेतकऱ्यांची उद्विग्न प्रतिक्रिया. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड गावाला अजूनही पाण्याचा वेढा. सीना नदीला आलेल्या महापुरामुळे सिंदखेड गावाला चारही बाजूंनी पाण्याचा वेढा. 1 ते 1,500 ग्रामस्थ अद्याप गावातच अडकलेले. वार्षिक अतिवृष्टीमुळे कांदा पीकही मातीमोल. पांगरी गावात कांद्याचं पीक गुडघाभर पाण्यात. शेतकऱ्याचे डोळे आता सरकारच्या मदतीकडे. अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील जवळपास 755 गावं बाधित. 2,29,000 हेक्टर शेतीचं नुकसान. 3,23,000 शेतकऱ्यांना फटका. नदी नाल्यांना आलेल्या पुरात 59 गायी म्हशी, 134 शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील खळीगावचा संपर्क 3 दिवसांपासून तुटला. गोदावरी नदीला पूर आल्यानं गावाला जोडणाऱ्या पुलावरून पाणी. उपविभागीय अधिकाऱ्यांनी वैद्यकीय मदत आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोटीतून गावापर्यंत नेलं. पंजाब सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारनंही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. सरकारनं एकरी किमान 20,000 आणि हेक्टरी 50,000 मदत दिली पाहिजे. साखरा गावातील शेतकऱ्यांची मागणी. पैशाचं सोंग करता येत नाही. तुम्ही महाराष्ट्रात हेलिकॉप्टरनं दौरे कशाला करता? तुम्ही घोटाळा केलेले 70,000 कोटी रुपये शासनाला जमा करा. त्यातून शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. छावा संघटना प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाटगे यांची अजित पवारांवर टीका. मंत्री संजय राठोड यांच्याकडून नांदेडमधील पूरग्रस्त भागाची पाहणी. शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, ते पैसे शेतकऱ्यांना द्या. मंत्री संजय राठोड यांच्यासमोर शेतकऱ्याचा संताप. वर्ध्यात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शेतकरी आक्रोश मोर्चा. ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफीसह नुकसान भरपाई देण्याची मागणी. मोर्चात मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांचा सहभाग. नंदुरबार जिल्ह्यातील वाहणाऱ्या तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ. सारंगखेडा, प्रकाश बॅरेजचे दरवाजे उघडले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नवरात्रीत दांडिया खेळून वाटोळं केलं. दांडिया खेळणं म्हणजे नपुंसकता. संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य. भिडेंसारखं वक्तव्य दुसऱ्यानं केलं असतं तर त्याची पिसं काढली असते. संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यावरून विजय वडेट्टीवारांची टीका. दिव्य माणसांबद्दल आम्ही काय बोलावं? वडेट्टीवारांचा खोचक टोला. डोंबिवलीत काँग्रेसच्या प्रकाश पगार यांना थेट राहुल गांधींचा फोन. मामा, अन्यायाविरोधात लढत रहा, घाबरू नका असा धीर राहुल गांधींनी दिल्याची माहिती. मोदींचा साडीतील मॉर्फ केलेला फोटो पगार यांनी फॉरवर्ड केल्यानं भाजप कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात पगार यांना नेसवली होती साडी. डोंबिवलीत काँग्रेस पदाधिकाऱ्याला साडी नेसवल्याप्रकरणी भाजप जिल्हाध्यक्षासह 13 ते 14 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल. अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल न केल्यानं काँग्रेस कार्यकर्ते संतप्त. काँग्रेसकडून आंदोलनाचा इशारा. महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी 29 सप्टेंबरपासून दीक्षाभूमी ते सेवाग्रामपर्यंत पदयात्रा काढणार. शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पदयात्रेत सहभागी होणार. सामाजिक न्याय, शांतता आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी काढणार पदयात्रा. पंतप्रधान मोदी बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा करणार शुभारंभ. 75 लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10,000 जमा करणार. आशिया चषकाच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान भिडणार. बांगलादेशला 11 धावांनी हरवत पाकिस्तानची फायनलमध्ये एंट्री. रविवारी 28 तारखेला भारत पाक महामुकाबला होणार. 1 ऑक्टोबरला सांगलीत भाजपकडून पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात इशारा सभेसह रावण दहन कार्यक्रमाचं आयोजन. कार्यकर्त्यांनो, कुणी अंगावर आलं तर शिंगावर घ्या. गोपीचंद पडळकरांची पाठराखण करत चंद्रकांत पाटलांची पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका. मिटकरी इस्लामपूरमध्ये जे बोलले ते विसरणार का? सांगलीतील मेळाव्यात चंद्रकांत पाटील यांचा कार्यकर्त्यांना सवाल. तर पडळकर जे बोलले ते त्याबाबत फडणवीस गंभीर. चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रभाग रचनेवरील हस्तक्षेपास सुप्रीम कोर्टाचा नकार. चक्राकार आरक्षणाला ब्रेक लागू नये अशी याचिकाकर्त्यांची मागणी. निवडणुका झाल्यावर प्रकरण पाहू, सुप्रीम कोर्टाची भूमिका. ओबीसींच्या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार. न्यायिक कारणास्तव याचिकांवर 6 ऑक्टोबर पूर्वी सुनावणी अशक्य. आरक्षण गेल्याच्या भीतीनं 7 ओबीसी बांधवांची आत्महत्या. याचिकेत उल्लेख. आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानाचा राज्यात शुभारंभ. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली देशभरात अभियानाला सुरुवात. ओबीसी मोर्चाची तयारी सुरू झाल्यापासूनच दररोज 10 ते 20 धमकीचे फोन येत आहेत. ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप. आम्हाला ओबीसींच्या 374 जातींसाठी लढण्याचा अधिकार. वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकरांना पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन. पुणे पार्टी प्रकरणी खेवलकर होते अटकेत. प्रांजल खेवलकर एकनाथ खडसेंचे जावई. खेवलकरांना 2 महिन्यांपूर्वी झाली होती अटक.
समीर वानखेडे बॅड्स ऑफ बॉलिवूड विरोधात दिल्ली हायकोर्टात नेटफ्लिक्स आणि रेड चिलीज एंटरटेनमेंट विरोधात 2 कोटींची याचिका. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात आणखी दोघांविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनच्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रात आणखी 2 नवीन आरोपी प्रथमेश डेव्हलपर्स, मेहता डेव्हलपर्सचा समावेश. शालार्थ आयडी घोटाळ्यात 30 शिक्षकांच्या चौकशीला अंतरिम स्थगिती. राज्य सरकारला उत्तर सादर करण्याचे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश. तुकाराम मुंढेंना ठाण्यात आणण्याची शासनात हिंमत नाही. हिंमत असेल तर तुकाराम मुंढेंना ठाण्याचा आयुक्त करावं. जितेंद्र आव्हाडांचं राज्य सरकारला आव्हान. महादेवी हत्तीण पुन्हा नांदडी मठात पाठवण्याबाबत ठोस निर्णय नाही. हायपॉवर कमिटी समोर सुनावणी पूर्ण. वनतारा आणि नांदडी मठाला पुढच्या 7 दिवसात एकत्र अर्ज दाखल करण्याच्या समितीच्या सूचना. ठाण्याच्या नळपाडा झोपडपट्टी परिसरात बायोमेट्रिक सर्व्हेवरून एसआरए अधिकारी संदीप माळवी आणि नागरिकांमध्ये वाद. वादानंतर एसआरए अधिकाऱ्याची नागरिकांना गुन्हे दाखल करण्याची धमकी. सिंधुदुर्गच्या दोडा मार्गामध्ये कोल्हापूर बेळगाव महामार्गावर कार जाळली. कार जाळपोळ प्रकरणी नगराध्यक्ष आणि भाजप तालुकाध्यक्षांसह 4 जणांची पोलिसांकडून चौकशी. कारमध्ये गोमांस असल्याच्या संशयावरून कार जाळल्याचा अंदाज. मंत्री नितेश राणे दोडा मार्गामध्ये दाखल. शिंदेंच्या युवा सेनेचे पालघर जिल्हा प्रमुख सौरभ आप्पा विरोधात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मंत्रालयात नोकरीचं आश्वासन देत तरुणाकडून 2,20,000 उकळल्याप्रकरणी गुन्हा. फसवणूक झालेल्या तरुणाच्या अपघाती मृत्यूनंतर बाब समोर. बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या. पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा यश ढाकाची हत्या. पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणी पुणे पोलिसांकडून थेट टोळी प्रमुखावर कारवाई. गुंड निलेश घायवळवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल. प्रफुल्ल लोढांच्या जळगावच्या जामनेरमधील मालमत्तेची ईडीकडून तपासणी. प्रफुल्ल लोढांच्या फत्तेपूरमधील मालमत्तेचीही ईडीकडून तपासणी. मुंबईतील मालवणीत एका 40 वर्षीय महिलेची हत्या. मालवणी चर्च जवळ पोलिसांना सापडला मृतदेह. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू. गेल्या 12 तासात 2 हत्यांनी नाशिक हादरलं. पाथर्डी फाटा परिसरात पुन्हा एका व्यक्तीची हत्या. दगडानं ठेचून हत्या. इंदिरानगर पोलिसांकडून अधिक तपास सुरू. नाशिकच्या सिन्नर पोलीस ठाण्यात ग्रामरक्षक दलाची स्थापना. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ग्राम सुरक्षा दलाची स्थापना. हिंगोलीत पत्रकार आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक. दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्तीला पोलीस अधिकारी मारहाण करत असताना पत्रकारांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्यानं बाचाबाची. पत्रकारांनी एसपींची भेट घेत कारवाईची केली मागणी. कल्याण कोर्टाच्या परिसरात कैद्यांचा पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला. कल्याण कोर्टातून आधारवाडी जेलमधील आरोपींना घेऊन जातानाची घटना. आरोपींनी बिर्याणीची 2 पॅकेट थेट पोलीस नायकाच्या चेहऱ्यावर फेकली. अलिबाग सायबर पोलिसांची ऑनलाईन गेमिंग आणि जुगार ॲपच्या फसवणुकीवर मोठी कारवाई. 44 बँक खाती गोठवून 19 कोटींपेक्षा जास्त रक्कम सील. राजस्थानातील भारमल मीना या मुख्य आरोपीला अटक. मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये दांडिया महोत्सवात हाणामारी. 2 दांडिया गटांमध्ये हाणामारी. परवा रात्रीची घटना. मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांना हायकोर्टाचा दणका. पलावा पुलाजवळील लक्ष्मी हॉटेल विरोधातील याचिका फेटाळली. राजू पाटलांच्या प्रोजेक्टला रस्ता हवा म्हणून याचिका दाखल केल्याचा लक्ष्मी हॉटेलच्या मालकाचा आरोप. न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी तरुण वकिलाला दिल्या कानपिचक्या. मुंबई हायकोर्टात व्यवस्थित मुद्दे मांडता न आल्यानं घुगेंनी वकिलाला सुनावलं. तयारी करून येत जा असं म्हणत वकिलाला झापलं. मुंबईच्या बोरिवलीत कल्पना चौकाजवळ रस्त्यावर अचानक मोठा खड्डा पडण्याचं कारण अस्पष्ट. अग्निशमन दल, पालिकेकडून रस्ता बंद. जळगावच्या अंबळनेरमध्ये 2 गावठी पिस्तुलांसह एकाला अटक. अनिल चंडाले असं अटक केलेल्या आरोपीचं नाव. जळगावच्या अंबळनेर तालुक्यातील हेडाव रस्त्यावर भीषण अपघात. अपघातात 2घांचा मृत्यू, 1 जण जखमी. ट्रकनं दुचाकीला दिलेल्या धडकेत पती पत्नीचा मृत्यू. नंदुरबारहून गुजरातच्या दिशेनं भाजीपाल्याच्या गाडीत घेऊन जात असलेला दारूसाठा जप्त. नवापूर पोलिसांनी 5 लाखाचा अवैध दारूसाठा केला जप्त. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक करणाऱ्या संशयित आंदोलकांना पोलीस कोठडी. जिल्हा सत्र न्यायालयाकडून संशयितांना 29 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश. पाथर्डी तालुक्यातील शिरापूर इथे नदीतील पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला. अतुल रावसाहेब शेलार असं मृत तरुणाचं नाव. 3 दिवसांनी आढळला मृतदेह. जळगावच्या पारोळा पंचायत समिती कार्यालयासमोर वंजारी गावातील नागरिकांचं ठिय्या आंदोलन. पारोळ्यातील वंजारी गावात स्मशानभूमी मंजूर करून बांधकाम करून देण्याची ग्रामस्थांची मागणी. जळगावात भारत मुक्ती मोर्चासह विविध संघटनांचं जेलभरो आंदोलन. महाबोधी महाविहारातील ताबा काढावा आणि वक्फ बोर्डाचा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. बुलढाण्यात एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा महामोर्चा. मोर्चात हजारो बंजारा बांधवांसह पारंपरिक पोशाखात बंजारा महिलाही सहभागी. भिवंडी महापालिकेच्या माध्यमातून श्रमदान मोहीम. 1 दिवस 1 तास 1 साथ या उपक्रमांतर्गत श्रमदान मोहीम संपन्न. राज्य सरकारकडून आयोजित गणेशोत्सव स्पर्धेत भिवंडीतील धामणकर नागा गणेश मित्र मंडळाचा गौरव
पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करून दिला सामाजिक संदेश. जगामधील शैलजा निकम यांना सहकारिता भूषण पुरस्कार. नवी दिल्लीतील सोहळ्यात कृषक भारती कोऑपरेटिव्ह लिमिटेड तर्फे देण्यात आला पुरस्कार. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून